मी मराठी का शिकतो असा मला कधी प्रश्नच पडला नाही. आम्ही अमेरिकेत राहूनही आम्ही घरी मराठीच बोलतो. जन्मापासून मी मराठी ऐकतच आहे. त्यामुळे वयाच्या पहिल्या वर्षात मी आई व बाबा या दोन मराठी शब्दांनी नकळतपणे मराठी भाषा बोलायला लागलो. मराठी ही माझी मातृभाषा आहे हे हळूहळू समजायला लागलं. मातृभाषा म्हणजे जी भाषा तुम्ही ऐकता, बोलता आणि तेव्हा त्या भाषेत विचार करता. जसं जसं मोठा झाला तसं इंग्रजी भाषा जास्ती बोलायला लागला आणि मराठीकडे दुर्लक्ष झालं. म्हणून मी मराठी शाळेत जात आहे. अजून एक कारण म्हणजे मराठी भाषा फक्त बोलता येणं म्हणजे मराठी भाषा येणार आहे. तुम्हाला ती भाषा लिहिता वाचता गेला पाहिजे. त्या भाषेचा मुळापासून अभ्यास केला पाहिजे. आता मला मराठी भाषा शिकण्याचे फायदे दिसू लागले. मागच्या वर्षी मला एक अनुभव आला. मागच्या वर्षी माझी मुंज झाली. मुंजीत गुरुजींनी सांगितले श्लोक व मंत्र हे मला स्पष्टपणे म्हणता आले. आणि माझ्या नातेवाईकांशी गप्पा मारता आल्या. हे पाहून मला कोण होणारा जास्त आनंद झाला असेल तर माझ्या आजी आजोबांना झाला. आता मातृभाषा आली तर तुम्हाला तुमची संस्कृती पण पटकन समजते. मराठी भाषा महाराष्ट्र राज्यात जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी यांसारख्या संतांनी, थोर पुरुषांनी, कवींनी ही भाषा मोठी केली. लोकांना त्यांचा धर्म आणि संस्कृती जपायला मदत केली. रामदास स्वामींनी खूप सोप्या शब्दात लोकांना सांगितलं, मना धर्मता सोडू नको हो, मना अंतरी सारे विचार राखो. आता किती सोपे केली. आता आपण ती भाषा बोललो नाही तर ती भाषा नष्ट होईल. आता मला आणि आपल्याला ही भाषा जपायला पाहिजे. आता ती भाषा शिकणार आणि ती भाषा शिकवणार. मोठ्या झाल्यावर शिकवणार देखील. आता मी एक कविता म्हणून दाखवणार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो कलेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, ऐकतो मराठी, बोलतो मराठी, जाणतो मराठी, मानतो